नमस्कार. हे जगदंबे, तू सर्व जगाची आई आहे आणि या चराचरामध्ये तुझे स्वरूप मातृरूप आहे. त्या जगदंबेला माझा साष्टांग नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या थंडीलावर 9 धान्यांची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषीविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. अशा या नवरात्र महोत्सवाचे महत्त्व काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि नवरात्रात काय करावे तेही जाणून घेणार आहोत. नवरात्रात विशेष करून देवीची उपासना करतात. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या महिन्यात भक्तिपूर्वक देवीची आराधना करतात. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असेही म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादी विधी आटपून व सर्व प्रकारची मांगलिक तयारी करून घटस्थापना केली जाते. तसेच सप्तशती चरित्रातील श्लोक काय सांगतो ते आपण पाहूया. प्रथम शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचम स्कंद मातेति षष्ठम कात्यायनिनीति च सप्तम कालरात्री च महागौरीति चाष्टकतम नवम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता. या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात. दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चंद्रघंटा, चौथ्या रूपाला कुष्मांडा, पाचव्याला स्कंद माता, सहाव्या रूपाला कात्यायनी देवी, सातव्या रूपाला कालरात्री, आठव्या रूपाला महागौरी आणि 9व्या रूपाला सिद्धिदात्री अशा या 9 दिवसात निरनिराळ्या 9 रूपांमध्ये ती वावरत असते. आणि 10व्या दिवशी ती शुभ निशुभ या राक्षसाचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशा या देवीचे 9 रूप आपण बघितल्यानंतर तिचे जे 9 दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते त्यात कोणी उपवास, एक भुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. 9 कुमारिकेचे पूजन, सप्तषष्ठी पाठ, कुंकुमार्चन, श्रीसुक्त पाठ, लीला सहस्रनामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे तिचा जप हे जास्तीत जास्त केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवम यज्ञाद भवन्ति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवम. श्रीकृष्णाने गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपटा इतके प्राप्त होते. म्हणून नवरात्रामध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. कुमारी पूजनाचे फळ असे आहे की दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूचा नाश होतो. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याच बरोबर असंख्य योगिनींचाही समावेश होता. म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन, ब्राह्मण भोजन आणि कुमारिका भोजन, फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते. तसेच ज्यांना नवरात्रात 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी 3 दिवस उपवास करूनही त्यांना यथोचित फळ मिळवून देऊ शकते. तसेच सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली तर त्यांना फळप्राप्ती होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या 4 प्रकारच्या कार्यात यथोचित पूजन केले जाते. तर नवरात्राचे सांगोपांग व्रत पूर्ण होते अशी आख्यायिका आहे.
जगात जे काही अनेक व्रत आणि किंवा अनेक दान आहे त्यांची या नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण हे व्रत धनधान्य, सुख संपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळण्याची इच्छा आहे त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे. विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्त होते. ज्याचे राज्य नष्ट झाले त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे परम पावन अशा श्री देवी भागवतात वर्णन केले आहे. श्री सप्तशती रचयिला मार्कंडेय ऋषी काय म्हणतात? सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशय. जो कोणी भक्त या नवरात्रामध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्य प्राप्ती होईल यात काही संशय नाही. असे म्हणून सकल चराचर अजरामर भगवती देवीला माझे साष्टांग दंडवत असो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती, नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेजकुल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.